म्हणजे काम मी स्कॅटर्ड पद्धतीने करतच होते. 2010 पासून करत होते 17पर्यंत. 2010 ते 17च्या काळामध्ये मी भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सोबत काम करत होते. मग 17ला मी गणराज्य संघ फॉर्म केला होता. 17ला गणराज्य संघ फॉर्म केल्यानंतर संघटना ॲफिलेटेड असली पाहिजे. तर ती कुणाला ॲफिलेटेड करायची, तर त्यावेळेला आमच्याकडे धनंजय मुंडे वगैरे होते. मग ती राष्ट्रवादीला ॲफिलेटेड झाली. पण माझा राष्ट्रवादीत कधीही प्रवेश झाला नाही. म्हणजे जे सो कॉल्ड एक ट्रोलर गँग असते आणि जे सांगतात की तुम्ही किती पक्ष फिरलात, तर मी कुठल्याही पक्षात नव्हते, गेलेच नाही मी कुठल्या पक्षात. राष्ट्रवादीसोबत माझी संघटना ॲफिलेटेड होती, परंतु त्यांच्या स्टार प्रचारकाच्या यादीत माझं नाव होतं हे मात्र मला विशेष वाटतं. पण त्याच्यात नाव फक्त माझंच नव्हतं, त्याच्यात नाव राजू शेट्टींचं सुद्धा होतं. हे पण तितकंच खरं आहे. त्यामुळे माझा राष्ट्रवादीशीही काहीच संबंध नव्हता. पॉलिटिकल स्टँड जो आहे, जो परफेक्ट स्टँड आहे, तो स्टँड मी 2022ला घेतला. तर 9 ते 22 हा काळ इतका मोठा आहे की 9ला आपल्या डोक्यात काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा वगैरे तर अजिबात नाही. 9ला माझ्या डोक्यात एवढंच होतं की मला खूप छान प्राध्यापिका व्हायचे, मला छान उत्तम पद्धतीचं राज्यशास्त्र शिकवायचे आणि ते शिकवत असताना मला माझी मराठी भाषेची अभिरुची सांभाळायची आहे. कारण तोपर्यंत माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाली होती, ती विद्यापीठात सिलेबसला आली होती आणि मी बऱ्यापैकी म्हणजे आता तर मी माझी स्वतः पण ओळख विसरून गेले की मी काहीतरी लेखक कवी वगैरे होते, कधी काळी लिहित होते.